चोरीच्या 31 दुचाकी कवठे महांकाळमधून जप्त, चोरट्यास अटक, 12,40,000चा मुद्देमाल जप्त. महाराष्ट्र कर्नाटकात दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोरट्याला कवठे महांकाळ पोलिसांनी जेरबंद केलं आहे. फिरोज नबीलाल मुल्ला, राहणार जुळेवाडी, तालुका तासगाव असे संशयिताचं नाव असून त्याच्याकडून चोरीच्या 31 दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या या वाहनांची एकूण किंमत 12,40,000 रुपये आहे. कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात दाखल एका दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे प्रकटीकरण तपास पथकाला या प्रकरणातील संशयिताबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. या आधारे पोलीस पथकाने कवठे महांकाळ ते थबडेवाडी रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ सापळा रचला. यावेळी एक संशयित दुचाकीवरून क्रमांक MH50X3220 येताना दिसला. मात्र समोर पोलिसांना पाहता त्यांनी दुचाकी सोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी तत्परता दाखवत पाठलाग करून त्याला जागीच पकडले. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने आपल्याजवळील दुचाकी जाखापूर येथून चोरल्याची कबुली दिली. या गुन्ह्याप्रकरणी त्याला तातडीनं अटक करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी पुढील तपासात या चोरट्याने कवठे महांकाळ, सांगोला, कराड, सातारा, इचलकरंजी, कुर्डुवाडी तसेच कर्नाटकातील निपाणी, रायबाग आणि अथणी या भागातून अनेक दुचाकी चोरल्याचं कबूल केलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कवठे महांकाळ.